याचा पुढील सामना होणार आहे जय भवानी ट्रेडर्स वर्सेस दुसरा सामना सरकार 11 वर्सेस भवानी ट्रेडर्स यांच्यामध्ये होणार आहे। तरी दोन्ही संघांनी मैदानावर उपस्थित राहायचं आहे। सामन्याला सुरुवात होत आहे। गणेश आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सामना करतील आर्यन। पहिला चेंडू उत्तुंग असा षटकार मारत या सामन्याची सुरुवात झालेली आहे। आर्यन थँक्यू डीजे। दुसरा चेंडू गणेश घेऊन आणि वाईड असा हा चेंडू। चेंडूची लेंथ चांगली होती परंतु तो इन स्विंग थोडासा बाहेरून झाल्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलेला आहे। आणि हा कट केलेला चेंडू एक धावेसाठी घोषित। संघांच्या धावसंख्या झालेला आहे 2 चेंडू 8 रन। आणि पुढचा चेंडू घेऊन गणेश पहिल्याच चेंडूवर षटकार काढल्याच्या नंतर कमबॅक करताना गणेश आणि हा खूप मोठा वाईड। गणेशची आज दिशाहीन झालेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। सहसा असं आपण बघत नाही। आपल्या लाईन लेवलसाठी गणेश प्रसिद्ध आहे परंतु आज ते म्हणतात ना की दिवस असतो। आणि खूप सुंदर गोलंदाजी स्लोअर वन। तो आर्यनला व्यवस्थित वाचता आला नाही। आर्यन हा देखील नावाजलेला फलंदाज। आणि कमबॅक करताना गणेश आणि टोलवलेला चेंडू सरळ सीमेरेषेच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे। एक धावेसाठी। पुढचा चेंडू गणेश सामना करतील आणि भावेश यांनी सामना केलेला चेंडू लेग बाईच्या स्वरूपात एक धाव सोरटी धाव त्यांनी आपल्या संघासाठी कमावलेली आहे। वाईड चेंडू। आतापर्यंत गणेशने 3 वाईड चेंडू टाकलेले आहेत। सहसा आपल्याला हे दृश्य खूप कमी बघायला मिळतं की गणेश हा आपल्या एका षटकामध्ये 3 वाईड टाकतोय। उत्तुंग असा फटका आणि क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेला आहे। आणि ते म्हणतात ना कॅचेस विन मॅचेस। आणि आर्यनचा झेल सुटलेला आहे परंतु पहिल्याच बॉलवर षटकार खाऊन सुद्धा गणेशने आपली गोलंदाजी संपवलेली आहे।
तेरा धावांवर आपलं पहिलं षटक संपवलेलं आहे गणेश यांनी. दुसरा गोलंदाज नाव अक्षर. अक्षर नंबर 81. सामना करतील आर्यन. अक्षर आपलं वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी तयार. सामना करतील आर्यन नंबर 29. झेल सुटलेला आहे गणेश यांच्याकडून. गणेश यांच्याकडून झेल सुटलेला आहे. थोडंसं मिसजज झालेला आहे त्यांचा हा झेल. फटका तर सुंदर होता परंतु थोडक्यासाठी बचावलेला आहे तो. नाही तर गणेशने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुद्धा जवळजवळ षटकारच ठोकला होता. आणि झेल बाद. भावेश अक्षर तिसरा चेंडू घेऊन मोनू याच्यासाठी. आणि टोलवलेला चेंडू आणि उत्कृष्ट झेल. झालेली माहिती. छान झेल. आणि अक्षर हॅट्रिक साठी सज्ज झालेला आहे. हॅट्रिक. आणि लेग साइडला गणेश. आणि अनुभव काय असतो हे गणेशने दाखवलेलं आहे. गणेश वयाच्या 7 वर्षापासून याला मी बघतोय. 7 वर्षापासून क्रिकेट खेळतोय गणेश उर्फ गनी. सर्व अनुभव पणाला लावून सामना करेल गणेश अक्षर याचा. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. आणि अंपायरने नो बॉलचा इशारा दिलेला आहे. आयोजक फ्री हिट. जवळजवळ आपण क्रिकेटचे सर्व नियम इथे लागू करणार आहोत. फक्त आपल्या 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 या स्पर्धेमध्ये लेग बिफोर LBWचा विकेट नसणार आहे. बाकी सर्व क्रिकेटचे इंटरनॅशनल रूल्स आपण फॉलो करत आहोत. पुढचा चेंडू घेऊन अक्षर सामना करेल गणेश. आणि विकेट. फ्रीट आहे. फ्रीट आहे. फ्रीट आहे. आणि सुंदर असा चेंडू होता परंतु याच्या अगोदरचा चेंडू नो बॉल पडल्यामुळे आताची ही फ्रीट आहे. त्याच्यामुळे गणेशला एक जीवदान लाभलेलं आहे. आणि गणेश विसरला होता की ही फ्रीट आहे.
तो गणेश याद रखो, याद है तो आबाद है, भूल गए तो बर्बाद है. ओहो, ओहो. पर उचित गाना बजाया. रियली चैंपियन, चैंपियन जैसा खेलता है ये बंदा गणेश. और हम सबको दिखा रहा है कि एज इज जस्ट अ नंबर. आणि पुढचा षटक घेऊन येत आहे मयंक, नंबर 10. धावसंख्या झालेली आहे 23. 23 रन, 2 विकेटच्या नुकसानावर. वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं षटक घेऊन मयंक. 13. गणेश, तुम्ही फलंदाजीवर लक्ष केंद्रित करा. धावसंख्या मोजण्यासाठी इथे आम्ही खूप माणसं ठेवलेली आहेत. तुम्ही फक्त तुमच्या फलंदाजीने आम्हाला आस्वाद द्या. धावसंख्या आम्ही मोजू. मयंक. आणि लेग साइडला उत्कृष्ट असा पुल आर्यन याच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन मयंक. 6 फीटची हाईट आणि चेंडू तेवढ्याच उसळीने. आणि टोलवलेला असा चेंडू मयंक याचा. आणि चोरटी धाव. अंपायरचा निर्णय नॉट आउट. झेल उडाला होता. पुढचा चेंडू मयंक. सामना करतील गणेश उर्फ गनी. आणि असा पुलचा फटका. जणू काही रोहित शर्माच मैदानावर उतरलाय. मयंक आपला पुढचा चेंडू घेऊन गणेश याच्यासाठी. आणि पुन्हा एकदा लेग साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. थँक्यू. आयोजन असं असावं. आणि मयंक आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे मयंकने. फलंदाजाला जसं बांधूनच ठेवलेलं आहे त्याने. पुढचा चेंडू घेऊन गणेशसाठी. आणि उंच उडालेला हा चेंडू. आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे.
षटक घेऊन सुजल सुजल नंबर 26 सामना करतील आर्यन. आर्यन पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याच्यानंतर त्याची बॅट शांत झालेली आहे. आता बघूया शेवटच्या षटकामध्ये आर्यन काय करिश्मा करतो आपल्या संघासाठी. सुजल सामना करतील आर्यन. अंपायरचा वाईडचा इशारा. फुलटॉस चेंडू होता आणि खूप चांगला निर्णय अंपायर यांच्यातर्फे. सुंदर अंपायरिंग. पहिला चेंडू वाईड. गोलंदाज दडपणाखाली. सामना करतील आर्यन. अरे थँक्यू. अजय सामना करतील सुजल यांचा. खिलाडू वृत्ती, स्पोर्टमॅन स्पिरिट काय असतं हे अजय यांनी दाखवून दिलेलं आहे. पंचांनी आऊट देण्याच्या अगोदरच सुंदर असा झेल यष्टीरक्षकाने टिपलेला आहे. यष्टीरक्षक अमित, नाकोडा जेल स्पॉन्सर्स.
आणि योगायोग असा आहे की दोन्ही फलंदाज नंबर 10 ची जर्सी घेऊन खेळत आहेत. पांडे, दिंडोशी एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात पांडे. फिल्म सिटी एंड करून पांडे गोलंदाजी करतील. सामना करतील गणेश. सरकार 11 वर्सेस भवानी ट्रेडर्स. दोन्ही संघांना फायनल कॉल देण्यात येतो आहे की त्यांनी त्वरित आयोजकांना संपर्क साधून टॉस्का बॉसमध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. आपण वेळेच्या खूप मागे चाललेलो आहे. गोलंदाजीसाठी सज्ज पांडे. सामना करतील गणेश. वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन जेव्हा गणेश आलेला तेव्हा पहिल्या चेंडूवर आर्यन याने षटकार ठोकून सामन्याची सुरुवात केलेली आहे आणि त्याचा सामना आता गणेश कसा करतो याचं सर्वांचं लक्ष राहील. गणेश. पांडे द एक्सप्रेस. वाईड चेंडू. पंचांचा निर्णय वाईड आणि सुंदर लेंथ पकडलेली आहे पांडेनी, परंतु एक थोडासा 19-20 झाल्यामुळे चेंडू वाईड गेलेला आहे. सामना करतील गणेश. पांडे एक्सप्रेस. गोलंदाजीला धारसाठी प्रसिद्ध असलेले पांडे. ओ हो 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 हो. सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्रिकेट. खूप छान क्रिकेट. मीनाताई ठाकरे या ग्राउंडवर. सरकार 11 चे रजित जिथे कुठे असतील लगेचच स्टेजला संपर्क साधायचा आहे. रजित. अरे सुंदर असा फटका आणि सुंदर असा झेल. गणेश 11. गणेश. दामन उर्फ दामन. सुंदर लाईन आणि लेंथ. ऑन द राईज उसळलेला चेंडू. जवळजवळ अनप्लेबल डिलिव्हरी होती. आणि टॉस्का बॉसमध्ये दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. सरकार 11 वर्सेस भवानी ट्रेडर्स. आणि उत्कृष्ट चेंडू पांडे यांच्याकडून. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे पांडे. एक चेंडू आखूड टप्प्याचा, एक चेंडू यॉर्कर लेनचा आणि फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. आणि त्याच दरम्यान गणेश यांनी उत्कृष्ट झेल देऊन त्यांना खूप मोलाची साथ दिलेली आहे. ओ हो हो हो. सुंदर गोलंदाजी पांडे. यॉर्कर लेन डिलिव्हरी. टॉस जिंकलेला आहे सरकार 11 आणि त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांनी आयोजकांना 2 मिनिटाचा वेळ मागितलेला आहे. ठीक आहे, तुम्ही 2 मिनिटात तुमचा निर्णय लगेचच कळवायचा आहे.
पांडे द एक्सप्रेस मशीन यांनी आपलं षटक संपवलेलं आहे आणि त्यांनी फक्त पहिल्या चेंडूवर जो वाईड चेंडू टाकलेला तेवढीच एक धाव त्यांनी खर्च केलेली आहे. आणि आता गोलंदाजासाठी दुसरे पांडे, मान्य स्वर्गीय श्री सौ मीनाताई ठाकरे या ग्राउंडवर पांडे, अविनाश पांडे, अविनाश पांडे आपलं पहिलं षटक घेऊन संघाचं दुसरं षटक घेऊन सामना करतील मयंक. बॅटची कड घेऊन यष्टीला चुकवत चेंडू आणि मयंक पहिल्याच चेंडूवर लकी ठरलेला आहे. आणि उंच टोलवलेला चेंडू मयंक यांच्या बॅटमधून आणि सुंदर झेल. पांडे, भावेश, भावेश आणि हा करूया ना. सुंदर क्रिकेट खेळत आहे एलाइट चॅम्पियन्स. फलंदाजी उत्तम आणि पुढ्यात दिलेला चेंडू त्याचा उत्तम असा समाचार घेतलेला आहे अक्षर याने. पांडे दडपण, प्रेशर 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 प्रेशर. वाईड दिलेला चेंडू त्याच्यावर अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या झालेली आहे 16. शेवटचा चेंडू आहे पांडे यांचा. सुंदर असा हुक केलेला आहे अक्षर याने. चेंडू गेलेला आहे घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी.
चेंडूंवर 29 धावांची गरज आणि षटक घेऊन आलेले आहेत मोनू द कॅप्टन हिमसेल्फ. आणि मोनू यांच्या पहिल्याच चेंडू स्ट्राइक एंडला अक्षर 2 षटकार मारून सामन्यामध्ये रंगत आणलेली आहे अक्षर याने. पुढचा चेंडू घेऊन मोनू द कॅप्टन हिमसेल्फ. षटकार ठोकलेला आहे अमित याने. चेंडू घेऊन मोनू सामना करतील अमित. वाईड चेंडू मोनू यांच्याकडून आणि सामन्याची रंगत कायम. क्रिकेट हा खेळच असा आहे की जोपर्यंत शेवटचा चेंडू किंवा शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत कुठलाही संघ हरत नाही किंवा कुठलाही संघ जिंकत नाही. त्यामुळे ओ हो सुंदर असा षटकार आणि हा गच्चाळ असं क्षेत्ररक्षण गणेश यांच्याकडून. गणेश कॅचेस विन द मॅचेस. आता बघूया की हा त्यांनी कॅच सोडला की मॅच सोडला. सर्व प्रेक्षकांना 9 बॉल 21 रन पाहिजे. 9 बॉल 21 रन. वाईड चेंडू मोनू यांच्याकडून आणि अक्षर. सामन्यामध्ये रंगत अजून जिवंत ठेवलेली आहे अक्षर आणि अमित यांनी. सुंदर असा पूल केलेला चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. तसेच नागरी निवारा परिषदेमधले गणेश कुंभार इथे भवानी ट्रेडर्स मधून तयार झालेले आहेत आणि चेंडू गेलेला आहे घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. 29 रन. शेवटचा चेंडू मोनू 29. 7 बॉल 17 रन. 7 बॉल 17 रन. पहिल्या षटकात 1 रन देऊन पांडे याने जणू हा सामना एक हाती फिरवला होता. परंतु अक्षर आणि अमित यांच्या उत्कृष्ट फलंदाजीने या सामन्यात रंगत जिवंत ठेवलेली आहे आणि आता 7 चेंडूत 17 धावांची गरज आहे.
सामना करतील अक्षर. षटकार षटकार. संघाचं शेवटचं 6 चेंडू 11 धावांची गरज. अमित आणि अक्षर ए ए ए ए. आणि गोलंदाजाने यष्टीरक्षकाला इशारा दिलेला आहे की लांबून यष्टीरक्षण करायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पांडे याचं. आणि पहिल्या चेंडूवर सुंदर फटका लगावला होता अमित याने, पण चेंडूची लाईन आणि लेवल चांगली असल्यामुळे तो सीमेरेषे पार जाऊ शकला नाही. त्यावर पांडे याचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू 5 चेंडू 10 धावांची गरज. चार चेंडू 6 धावा. अक्षर याने अक्षरशः एक हाती हा सामना जवळजवळ एलाइट संघाकडून खेचून आणलेला आहे. झेलबाद गणेश. रियाज रियाज उर्फ पापा नंबर 28 नागौडा ज्वेलर्स स्पॉन्सर्स. रियाज नंबर 28. 3 बॉल 6 रन. रियाज याने मागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. रियाज उर्फ पापा. पुढचा चेंडू 3 चेंडू 6 धावा.
आणि आता स्ट्राईकवर आलेला आहे अमित. 2 बॉल 5 रन. 2 बॉल 5 रन. अक्षर आणि अमित याने सामना जिवंत ठेवला होता आणि बघूया आता अमित हा सामना कुठल्या अंदाजमध्ये फिनिश करतो ते. गोलंदाज चंचल. अमित फलंदाजीसाठी तयार. सलमान दसायबा